जरा जरा बात करणारी आई तुळजाभवानी यांच्या चरणी नमस्कार करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। संत सेवालाल महाराज त्यांच्या आशीर्वादाने राजकारण करतो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांना वंदन करतो। जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांना वंदन करतो। आपल्या सर्वांचे लाडके रामराव बापू यांना वंदन करतो। आज मंचावर उपस्थित आजच्या या 2 दिवसीय गीता रामायण सत्संग होळी महोत्सव व भव्य नागरी सत्कार अशा या सोहळ्याला उपस्थित यांच्या वाणीने आणि त्यांच्या जादूने आपण सर्व इथे कायम खुर्चीवर बसून होतो असे ते आनंद चैतन्यजी महाराज त्यांच्यावर उपस्थित सन्मान्य बाबूसिंगजी महाराज त्यांना आपण काही वेळापूर्वी ऐकलो ते सन्मान्य अर्जुनजी खोतकर मंचावर उपस्थित आमचे मोठे बंधू सन्मान्य राजेशजी राठोड, आमचे मोठे बंधू सन्मान्य गोरंट्याल साहेब, सन्मान्य किसनभाऊ राठोड, जितेंद्रजी महाराज, डी चव्हाण सर, माऊली महाराज, चेतिया साहेब, राजेश पवारजी, ज्ञानेश्वरजी सरकटे, सर्व चैतन्य साधक परिवार, अविनाशजी चव्हाण आणि भाऊ, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, इथे उपस्थित सर्व भक्तगण आणि माझे सर्व युवा मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी 2 मिनिटं घेणार। इथून मला कन्नडला एका कार्यक्रमाला जायचं आहे, तिथून नंतर मला विमान धरायचं आहे। पण पुढच्या वर्षी जर आपण हा कार्यक्रम घेत असाल तर मी 2 कार्यक्रम त्या दिवशी घेणार नाही, फक्त आपल्या एकट्यालाच वेळ देऊन 4-5 तास जेवढं म्हणणार तेवढं वेळ बसणार मी इथे। की समाजाचं सर्व चांगले लोक इथे उपस्थित आहेत, समाजासाठी काही करणारे लोक इथे उपस्थित आहेत। त्याच आवर्जून मी 1-2 मुद्दे सांगणार की महाराजांचं जेव्हा सत्संग चालू होतं तेव्हा महाराजांनी 1-2 विषय सांगितले की आपण व्यसनमुक्त राहावं आणि व्यसनमुक्तावर आणि लग्न वेळेवर लावण्यावर मी नेहमी भाषण करतो। कारण एवढंच आहे की लोक म्हणतात की दुसऱ्याला ज्ञान देण्याच्या आधी तुम्ही स्वतः ते करता का? तर मी इथे एवढ्या सर्व लोकांसमोर म्हणतो की मला कुठलंही व्यसन नाही आहे। आणि 4 जून 2009 साली माझं जेव्हा लग्न झालं तिथीनुसार जो टाइम होता त्याच्या 15 मिनिटं आधी जाऊन मी स्टेजवर बसलो होतो, मंडपात जाऊन बसलो होतो। म्हणून हे ज्ञान मी सर्वांना देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपलं लग्न हा वेळेवर लावा। खरं म्हणजे चुकीची जागा आहे, पण ते बोलतोय ते सत्य तेवढंच आहे म्हणून बोलतोय मी। व्यसनाधीन बापू लग्न सराई सकाळी 10 वाजेपासूनच होऊन राहिलं असतं। आणि एक शेवटचा मुद्दा एवढंच बोलतो मी, संत सेवालाल महाराजांबद्दल जेव्हा बोलतो आपण, त्यांच्या नावाखाली जमा होतो आपण सर्व, त्यांची जयंती साजरी करतो आपण, पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे काहीच वागत नाही आपण। तरुण मुलं साहेब माफ करा, मला बोलायला नाही पाहिजे पण याच्यासाठी बोलतोय की बाहेर बदनामी फार होते। महाराजांची जयंती काढायची, रॅलीमध्ये नाचायचं, मी नाचेल काही हरकत नाही, पण दारू पिऊन नाचायचं आणि जोरात म्हणायचं जय सेवालाल। महाराजांनी हे शिकवलं का आपल्याला? मी परत एकदा आपल्या सर्वांची समाजाची माफी मागतो, जर मी काही कुठे चुकलो असेल तर माफी मागतो, पण मला वाटत नाही मी कुठे चुकलो असेल।
मला जायचं असल्यामुळे शेवटचा एक मुद्दा बोलतो आणि नंतर थांबतो की आजचा काळ हा राजकारणातला फार वेगळा आणि महत्वाचा काळ आहे. आजचा काळ म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये ज्यांना आपण मानतो तसे महंतांना पण आज जागा दिलेली आहे. तिथे विधान परिषदेच्या रूपात आपल्याला बाबूसिंग महाराज तिथे लाभलेले आहेत. विरोधी पक्षात पण हवं म्हणून विरोधी पक्षात राजेश भैयासारखे चांगले नेता पण विरोधी पक्षात आहेत. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे की वसंतराव नाईक साहेबांच्या वंशजाला ते मंत्री म्हणून यावेळेस स्थान मिळालेलं आहे. त्यासोबतच सामान्य कुटुंबातून आलेला एक संजय राठोड साहेबांना पण तिथे मंत्रिपदाचं स्थान दिले. ही फार चांगली गोष्ट आहे. नागपूरमध्ये शपथविधी झाली आणि नागपूरमध्ये स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांची पहिल्यांदा शपथविधी झाली होती 1952 साली. त्याच्यानंतर 72 वर्षानंतर नागपूरमध्ये शपथविधी यावेळेस झाली आणि तो मान त्याचा नातू म्हणून मला पण मिळाला, त्याचा मला आनंद आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या विभागामार्फत समजा आपण मला भरपूर काही मागण्या केलेल्या आहेत. याचा प्रस्ताव जर व्यवस्थित आला तर निश्चितपणे माझी जबाबदारी ती कॅबिनेट मंत्री असो मुख्यमंत्री साहेब असो त्यांच्याकडून कसं करून घ्यायचं ती माझी जबाबदारी. फक्त प्रस्ताव व्यवस्थित काढणार. यासोबतच महाराजांचं बापूंचा जो आश्रम आहे कन्नडला तिथे पण आपण मागावं ते निधी देण्याचं मी तिथे 100 नाही 1000% प्रयत्न करून आपल्याला तिथे पहिले भेट देऊन डोळ्यांनी समक्ष पाहून जे काही लागते ते आपण देण्याचा तिथे प्रयत्न 100% तिथे करणार. आपण माझं मान सन्मान केलं, इथे चांगल्या रीतीने स्वागत केलं आणि खूप चांगली होळी आणि वेगळी होळी आम्हाला खेळायला मिळाली. यासाठी मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.